तर माझं नाव राधा आहे. मी 7वीत आहे. आज मी तुम्हा सगळ्यांना एक श्लोक सांगणार आहे. वसुदेव सुतं देवं कृष्ण चाणुक्य वर्धनम. एक सेकंड. वसुदेव सुतं देवं कृष्ण चाणुक्य वर्धनम देवकी परमानंदम तं वंदे रघुनंदनम. आज आपल्या स्वामींचा वाढदिवस आहे आणि उद्या आपल्या कृष्ण बाप्पांचा पण वाढदिवस आहे. तर या श्लोकाचा अर्थ पण तसाच आहे. वसुदैव आणि देविकेचा पुत्र तस वसुदैव आणि देविकेचा पुत्र कंस आणि चाणक्य अशा राक्षसांचा वध करणारा, देविकेला आणि आपल्या सर्वांना सुखी ठेवणारा असा माझ्या आणि आपल्या देवा कृष्णाला माझा नमस्कार आहे. आता मी तुम्हाला 2 प्रश्न विचारते. तुम्ही सगळे याचं उत्तर द्याल? राधाताई, आदित्य काका बोलतोय. हा. जस्ट आपण प्रश्न घ्यायच्या आधी एकदा श्लोक परत म्हणूया. तुझ्याकडे हा. आहे श्लोक लिहिलेला समोर आहे? हा, म्हणतो मी पुन्हा. हा, म्हणजे आता तर श्लोक कसा आहे? वासुदेवम सुतम देवम कंस चाणूर मर्दनम. म्हणशील असं? हा, ठीक आहे, म्हणते. कारण कोणाचा वध केला कृष्ण बाप्पांनी? कंस आणि चाणूर, बरोबर की नाही? असं तो तो पैलवान होता चाणूर, आणि कंस तर मामाच होता त्याचा. हम्म. म्हणशील एकदा परत, म्हणजे मग हो. सगळ्यांना नीट लक्षात येईल. हा, चालेल हा. चालेल. ओके. वसुदैव सुतं देवं कंसचानूरवर्धनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. अच्छा. आता मी तुम्हाला 2 प्रश्न विचारते. पहिला प्रश्न असा आहे की कृष्ण बाप्पांचा जन्म कुठे झालेला? हा, उत्तर द्या. श्राव्या? मथुरेमध्ये. बरोबर. आता माझा दुसरा प्रश्न असा आहे की कृष्ण बाप्पा देविकेचा कितवा पुत्र? 8वा. बरोबर. आता नंतर पण अशाच सगळ्या क्विज घेत राहू आपण. हरिओम.